होतंय, पेपर फुटी हे कॉमन झाले का वाटते आता. नीट ते पेपर फुटी झाली, त्याचा सबंध देशात प्रतिसाद उठले, निषेध झाला आणि आंदोलन झाली. ती सुट्टे काल त्यांची परीक्षा संपली. आता टी आली का आली आणि सतत पेपर फुटी का होते, तर आपल्या राज्यात कायदे कडक नाहीत, नुसते केसेस घातले जातात, पुढं काहीच होत नाही. राजस्थानमध्ये त्यांनी अगदी जन्मठेपेची शिक्षा लावलेली आहे, तेव्हा तिथं थांबलेलं आहे. तेव्हा अशा पद्धतीनं आपले कायदे कडक झाले पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे आणि त्यात कायद्यात बदल करून शिक्षा झाली पाहिजे. असं होईल त्यावेळी पेपर फुटी थांबेल. पण आपण असं काही केलेलं नाही, त्यामुळे मुलांचं नुकसान होतंय. नीटची झाली परीक्षा त्यावेळी 7-8 मुलांनी आत्महत्या केल्या. म्हणजे उद्या डॉक्टर इंजिनियर होणारे डॉक्टर जर अशा आत्महत्यात होतं बळी पडत असतील तर आपण कसं वागायचं. उद्या नीटचे सीईटीची आवश्यकता आहे का, याचा पुन्हा आपल्याला त्याची चौकशी केली पाहिजे आणि आवश्यकता असली त्या कायद्याकडे खूनच बघितली पाहिजे. घ्याविषयी माझी विनंती आहे. धन्यवाद. शासनाला या संदर्भामध्ये मंत्री महोदय. सभापती महोदय, मंत्री महोदय बोला. काळे सर, तुमच्या भावना पोचलेल्या आहेत. सभापती महोदय, टीईटीच्या परब साहेब, टीईटीच्या पेपर फुटीच्या संदर्भामध्ये शांतता ठेवा जरा सभागृहात. अनेक सन्माननीय सदस्य महोदयांनी आपलं मनोगत या ठिकाणी ठेवलेलं आहे. निश्चितपणे आपल्या सर्वांच्यासाठी ही गंभीर बाब आहे. मला वाटतं की ही गोष्ट पण आपण लक्षात घेतली पाहिजे. टीईटीचा पेपर फुटीचा जो काही विषय आहे हा पोलीस प्रशासनाने त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्वतः कारवाई करून हे प्रकरण उघडकीस आणलेलं आहे. मुद्दा क्रमांक 1. सभापती महोदय, या संदर्भातलं विस्तृत विवरण आजच सभागृहामध्ये या ठिकाणी केलं जाईल. या संपूर्ण प्रकाराची चौकशीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी SITचं गठन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि SITच्या माध्यमातून त्या ठिकाणी 4 पेक्षा जास्ती पथक निर्माण करून याचा संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाते आहे. आपल्या सर्वांच्या ज्या भावना आहेत, निश्चितपणे वेळ प्रसंगी आवश्यकता पडली तर कायद्यामध्ये सुद्धा आपल्याला काही बदल करावे लागतील का, की जेणेकरून गंभीर आणि कठोर कारवाई ज्याने कोणी हे कृत्य केलं असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कठोर कारवाई झाली पाहिजे. या दृष्टिकोनातही शासनाची त्या ठिकाणी तयारी आहे. जे कोण असतील, मला वाटतं मंत्री महोदयाचं आपल्या सगळ्या सदस्याचं ऐकले. मंत्री महोदयाचं पूर्ण होऊ दे ना. या सर्व चौकशीतून जे पुढे येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याचं शासनाची भूमिका आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की काय पद्धती असते, कशा पद्धतीने ही परीक्षा संपन्न होते, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे काय न्याय निवाडा हे आपल्या सगळ्या सभागृहाला माहिती आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा पण कशी आपल्याला संपन्न करता येईल याचाही लवकरात लवकर निर्णय त्या ठिकाणी केला जाईल.